म्हणजे मॉमचं म्हणणं तू मनावर घेतलंच असशील ना। तू या घरची थोरली सून आहेस आणि मॉम ना घरात नातवंड बघायची आहेत, तर या घरात पहिलं बाळ तुझंच आलं पाहिजे, सुरुवात तुझ्यापासूनच झाली पाहिजे। सॉरी ऐश्वर्या, पण मला सांग, तू किती वर्ष माझ्यासाठी प्रयत्न करतेस, मोठ्या मोठ्या डॉक्टरांचे सल्ले घेतलेस, वेगवेगळी औषधं दिलीस मला, पण तरी कशाचाच काहीच उपयोग झाला नाही, माहिती आहे ना तुला। मग उगाच हे सगळं। वहिनी, आपण प्रयत्न करू शकतो ना, आणि तुझ्या ह्या सगळ्या प्रयत्नात ही माझी छोटीशी मदत। नको ऐश्वर्या, या दुधाचा काहीच उपयोग झाला नाही, माहिती आहे ना तुला। पण याचा अर्थ असा नाहीये ना की आताही नाही होणार। धर घे, तुझ्या भल्यासाठीच सांगते मी। आपण ट्राय करून बघूया ना, पुन्हा एकदा ट्राय करू। धर घे। गरम आहे, आरामात। हे बघ, याच्याने काही फायदा झाला नाही तरी नुकसान होणार नाही। आय नो तुला दूध आवडत नाही, डोळे बंद कर, नाक दाब आणि पिऊन घे। घे लवकर। काय का थांब, पिऊ दे ना दादा तिला। म्हणजे मॉमचं म्हणणं तुम्ही मनावर घेतलंच असेल ना, तुमचाही विचार चाललाच असेल दोघांचा। तुला कसं, तू काही ऐश्वर्या आमचा विचार असेल नसेल काय फरक पडतो नाही का। या सगळ्यांनी काही घडणार नाहीये। हे बघ, इतके वर्ष आम्हाला मूल झालं नाही, हा पुढे होईल नाही होणार आमचं नशीब आहे, पण या अशा औषधांनी आता मूल होईल असं मला वाटत नाही। आणि आम्हाला मूल नाही झालं ना तरी आमच्या दोघांमधलं नातं मी जज करणार नाही। खरंच सांगतोय, खूप दिवसांनी हे नातं मला आता मिळालंय, ते मला गमवायचं नाही। तुला दूध आवडत नाही ना, का पितेस मग? ठेव ठेव। ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं। आता या दुधाचं काय करू? हे एवढं दूध वेस्ट जाईल वहिनी। मी समजवते त्यांना।